घेतलेले आहेत. पहिले आपण त्यांचा मान सन्मान करून घेऊया. सक्सेसफुल कपल आहे म्हणून ते सॉन्ग निवडलं होतं मी त्यांच्या. आज असा सत्कार पाहून तुम्हाला काय वाटते? आनंद वाटते ना? खरोखर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे आणि आयुष्यामध्ये कधी न विचार करणारा आजचा प्रसंग आहे की बिलकुल ऍडव्हान्स मध्ये जे की आमचे वाघ सर असतील, वाघ मॅडम असतील आणि आमचे मोर्या ग्रुपचे फाउंडर मिस्टर सतीश संकपाळ सर, माझे गुरुवर्य प्रोफेसर ओमराजे निंबाळकर सर, तर यांनी खरोखर आज माझं जे दुसरं लग्न लागतं म्हणतात, मी हे दुसरा विचार केला होता, पण आज रोजी हे जे लग्न आज बघितलं हे खरोखर माइंड ब्लोईंग झालेलं आहे. तर आज माझं मी ते दुसरं असते दुसऱ्यांदा हे दुसऱ्यांदा मराठी PhD हे दुसऱ्यांदा. तर खूप जबरदस्त हॅपी वाटत आहे. आता मी माझा परिचय करून देणार आहे तुम्हाला. माझं नाव आहे अविनाश. कन्सेप्ट मध्ये आलो. तर या बिझनेस कन्सेप्ट मध्ये येण्याच्या अगोदर सर्व जो मानाचा वाटा जो आहे ती माझी मुलगी. ही माझी मुलगी, तिचं नाव आहे स्नेहा. या स्नेहाने खरोखर माझं जे ट्युशन क्लास होतं, सरांचं जे ट्युशन क्लास होतं त्या अगोदर माझं एक सत्यशोधक नावाचं एक कॉन्व्हेंट होतं. माझ्या जवळपासच्या एरियामध्ये एक मेडशी गाव आहे. या मेडशी गावामध्ये जवळपास 22 ते 23 खेडे अटॅच होते आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व मुलांना, लहान लहान जे मुलं असतात त्यांना एज्युकेशन करण्यासाठी आम्ही एक निश्चय संकल्प पकडला होता की आम्हाला खरोखर शिक्षण द्यायचंय. तर शिक्षण देण्याच्या पाठीमागं खरोखर आमचा मोठा उद्देश होता, परंतु काही कारणास्तव ते पूर्ण झाला नाही. कारण कोरोना आला होता. या कोरोनामध्ये आमचं एज्युकेशन सिस्टम थांबलं 2019 आणि 20 मध्ये. कारण लहान लहान मुलं असताना त्यावेळेस आम्ही पूर्ण चालवू शकलो नाही. त्यानंतर थोडंसं सिस्टम विस्कळीत झालं. मग माझं शिक्षणाचं उद्देश कायमस्वरूपी चालू होतं. माझ्या मुलींना कुठेतरी नवोदयमध्ये भाग घेतला पाहिजे आणि भाग घेतल्यानंतर नवोदयमध्ये ती लागली पाहिजे. तर अशा उद्देशाने मी माझ्या मुलीला 4थ्या वर्गामध्ये 5व्या वर्गामध्ये प्रोफेसर ओमराजे निंबाळकर सरांच्या ट्युशन क्लासमध्ये मी ऍडमिशन केलं. आणि ऍडमिशन करताना माझं डेली रुटीन होतं अप डाऊन नेणं चालू राहायचं आहे. तर त्यावेळेस माझ्या ज्या चेहऱ्यावरती जी निराशा होती ती निराशा सरांनी बघितली. का हो म्हणत सर, कारण त्यावेळेस मी तर सर नव्हतो, पण त्यांच्याकडं एक मी पालक होतो. या पालक यांच्या माध्यमातून ते विचारत होते, अविनाश भाऊ की खरोखर तुमचं जे चेहऱ्यावरचं जे तेज आहे का कमी झालेलं आहे? म्हणलं सर माझा असा प्रॉब्लेम झाला की माझं एक एज्युकेशन सेंटर होतं आणि ते माझं सक्सेसफुल झालं नाही. त्यानंतर माझं जे शिक्षणाची जी पोकळी होती ही थांबली. तर आता माझ्याकडे कोणतंही साधन नाही. त्यावेळेस माझ्याकडे एक गाडी होती टाटा मॅजिक आणि तिच्यावर माझी मी मुलं जे आहेत ना ते पण ड्रॉप करायचो. कारण मी लहान लहान जे मुलं असतात हे कोणावरती केलं होतं त्यांनी आणि त्यानंतर खरोखर काय होऊ शकते. तर एक प्रोसेस होती, त्या प्रोसेसमधूनच मी इथं जॉईन झालो आणि सरला विचारलं मी सर करायचं काय? तर सर म्हणलं तुम्ही फक्त मी सांगतो ते करा. हे जर करसाल तर तुम्ही आज रोजी तुम्ही जशी ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीतून तुम्ही 100% पुढे जाणार म्हणजे जाणार. आणि त्याच वेळेस मी सरांना एक हातात टाकला आणि तुम्हाला सांगितलं की सर तुम्ही जिकडे ज्या वाटेकडे घेऊन चालसाल त्या वाटेकडे मी जाण्यासाठी तयार आहे, फक्त मला हात सोडू नका. आणि सरांनी जसं गायडन्स केलं, प्रोफेसर ओमराजे निंबाळकर सरांनी त्या गोष्टी पूर्ण गायडन्स केल्या आणि मी त्यांच्या मनगटाला एक आंधळ्या व्यक्तीप्रमाणे हात पकडला आणि आतापर्यंत सोडला नाही. त्यांचा हात थोडा बारीक व्हायला तरी सुद्धा मी सोडणार नाही. अशा प्रकारचा मी असा हात पकडलेला आहे.
आणि डबडे मॅडमने सांगितलेलं आहे की माझ्यासोबत जर येसाल तर सोच समज कर आणि विचार करून या. जर सोबत असाल, सोबत जर आले तर तुम्ही 100% डायमंड होसाल, पण पाठीमागे जर गेले तर काठी तुमच्या पाठीमागे असणार आहे. ही अशी जर मॅडमच्या पाठीमागे जायचं असेल तर काठीचा विचार करायचा आणि खरोखर ज्या अपलाईनचा हात पकडायचा. जे व्यक्ती तुम्हाला खरोखर असं वाटत असतील की ते करू शकतात, घडू शकतात, 2 प्रकारचे अपलाईन असतात. एक प्रकारचा अपलाईन तुम्हाला जॉईन करू शकतो आणि दुसरा जो अपलाईन असते तुम्हाला शिखरापर्यंत नेऊन पोहोचू शकत असतो. तर अशा व्यक्तींना आपल्याला खरोखर फॉलो करायचं आहे. तर असे ग्रेट अपलाईन व्यक्तिमत्व एका लाईन मध्ये आपल्या सोबत दिसत आहेत. तर माझे मोर्या ग्रुपचे फाउंडर मिस्टर सतीश संगपाळ सर महाराष्ट्राचे टॉप अर्नर आहेत आणि त्यानंतर माझे डायरेक्टली अपलाईन म्हणजे प्रोफेसर ओमराजे निंबाळकर सर. दोन्हीही एकदम प्रोफेशनल असे आमचे व्यक्तिमत्व आहेत. तर त्यांना मी खरोखर कोटी कोटी नमन करतो की त्यांनी मला खरोखर इथपर्यंत पोहोचवलं आहे. आणि अशा या कन्सेप्टमध्ये खरोखर ज्यांनी सुरुवात केली की 15 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन ज्यांनी कंपनी स्थापन केली, हा कन्सेप्ट स्थापन केला, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो मिस्टर सुनील रामचंद्र खोसर यांच्या. खरोखर मित्र 2023 मधून मी ही जर्नी सुरू केली. स्लो का होणं, पण मी सुरुवात केली आणि सातत्य माझं कंटिन्यू होतं. सुरुवातीची जर्नी सांगतो. माझ्या समोर माझे स्वामिनीचे जे कार्यकर्ते आहेत, जे माझे मित्र आहेत, बळीराम राठोड सर यांच्यामधला आणि माझ्यामधला एक फरक सांगतो. सांगायबद्दल काही हरकत नाही, कारण सर एक 5 दिवसामध्ये गोल्ड झालेली व्यक्ती आहेत आणि मी आज 6 महिने झाले मी गोल्ड नव्हतो, पण 6 महिन्याच्या नंतर मी गोल्ड झालो. 6 महिन्याच्या नंतर मी गोल्ड झालो. पण त्यावेळेस मी केलं काय, मी माझं एज्युकेशन कंटिन्यू सोडलं नाही. माझ्या डायऱ्या अजूनही सुद्धा तुम्ही बघित असाल तर मी डायऱ्या मी टाकू शकतो की माझ्या या डायऱ्यामध्ये मी काय काय लिहून ठेवलं. ज्या ज्या तुमच्या मीटिंग होत असतात या मीटिंग पूर्ण टोटल रेकॉर्ड केल्या माझ्या नोटबुकमध्ये. आणि या नोटबुकमध्ये ज्यावेळेस मी करतो, आता मला खरोखर ती जी रँक मिळाली, आज तुमच्या माझ्या सन्मानानं जी रँक मिळाली, तुमच्या ज्या कर्तृत्वानं जी रँक मिळाली, या रँकनं मला पूर्ण आता काय करायचं माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे. ही जबाबदारी पार करण्याच्या ज्या माझ्या ज्या डायऱ्या होत्या, ह्या डायऱ्या माझ्या आज रोजी माझ्या कामा पडणार आहेत. की त्यावेळेस खरोखर कॅल्क्युलेशन कसं करायचं, पेआउट कसं मिळते, प्रोडक्ट कोणते आहेत, प्लॅन कसा आहे, या सगळ्या गोष्टीवर माझा स्टडी आहे. आणि आज रोजी मी या सर्व माझ्यासोबत जे व्यक्ती येतील यांना मी ते गाईड करू शकतो. आणि 100% काय आहे ते सातत्य. त्यावेळेस मी जो घेतलेला निर्णय, माझे सर आज ट्रेनिंगमध्ये दिसत नाही, मेसेज यायचा लगेचच सर जॉईंट, जे सरच्या माध्यमातून जे जॉईंट असतील त्यांना ते मेसेज येतात, 100% येतात. कारण मला जर येत असतील तर त्यांना सुद्धा येतात. म्हणजे 100% सिस्टम फॉलो करणारे व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वांच्या सोबत आपल्याला इथं काम केलं पाहिजे. आता मी थोडासा पुन्हा एकदा माझ्या जर्नीवर येतो. मी एक शेतकरी व्यक्तिमत्व. शेतामध्ये माझी नांगरणीपासून मी सुरुवात केली होती. कारण त्यावेळेस मी शेतकरी म्हणजे शेतात बाबा बसून, बापू माझे बाबा, त्यावेळेस मी ज्यावेळेस कामाला निघलो होतो त्यावेळेस जवळपास ते 60 वर्षाचे 65 वर्षाचे होते. म्हणजे धोतर आणि टोपीमधले ते दिसत होते. तर अशा व्यक्तीमधून मी खरोखर सुरुवात केली. सुरुवात करता करता आज अशी जर्नी झाली की आज रोजी हा शेतकरी व्यक्तिमत्व खरोखर या टाय आणि कोटामध्ये इथं तुम्हाला समोर समोर दिसत आहे. आज रोजी माझी जी रँक झाली ही खरोखर माझ्या सिनियर अपलाईनमुळं. आणि आज जे तुम्ही खरोखर या सुटाबुटामध्ये जर पाहत असाल तर एक शेतकरी व्यक्तिमत्व मला कोण दिसत असते का, तर कोणाला असं वाटत की नाही. पण शेतकरी व्यक्तिमत्व सुद्धा इथं येऊन सातत्यानं डेडिकेशननं काम करून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. ही 100% गॅरंटी आहे. आणि ही अदर प्लॅटफॉर्म मध्ये मिळणार नाही. डायरेक्शन एकदम बेस्ट असलं पाहिजे तुम्हाला, आणि त्या सुद्धा अपलाईन सुद्धा तुमची बेस्ट असली पाहिजे, तरच तुमचं करिअर फ्युचर होऊ शकते. आणि हे आपल्या स्वामिनी सिस्टममधून 100% होणार आहे. तर मी एवढंच सांगू शकतो तुम्हाला की या प्लॅटफॉर्म मध्ये आल्यानंतर खरोखर जे सिस्टम आहे ते सिस्टम फॉलो करा. 100% यश तुमच्या पायथ्याशी डोळा देणार आहे. तुमचे जे कर्म आहेत, जे कार्य आहेत ते डेली तुम्हाला करणं लागणार. जे करसाल तरच तुमचं यश तुमचं 100%. आणि ज्या सिस्टममध्ये आपण आलो आहोत त्या सिस्टमला 100% प्राधान्य देऊनच आपल्याला काम करायचं आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ज्यावेळेस कोणी आपल्या नजरेने पाहते तर त्यांना ते सांगतात की खरोखर जोडाजोडीचा बिझनेस आहे. मित्र, असा पवित्र बिझनेस कुठंच मिळणार नाही तुम्हाला. कारण जे सिस्टममध्ये आलेले लोक आहेत त्यांनाच या बिझनेसचं पॉवर कळालेले, जे बाहेरून जे वातावरण पाहत असतात यांना बिलकुल कळत नाही. जर कुठं आपण गेलो आणि डायरेक्ट सेलिंगचं नाव जर घेतलं
तर खरोखर त्याचा नजरिया असते किंवा हे जोडतात नंतर लक्ष देत नाही. तर अशा काही लोक असतात की खरोखर ते जोडण्यापुरतं येतात, परंतु सिनियर अपलायन जे असतात त्यांना जर फॉलो जर केलं तर 100% तुमचं करिअर आणि फ्युचर तुमच्या घरामध्ये तुमच्या फोटोला माळ लागल्याशिवाय राहणार नाही आणि पिढ्यानपिढी चालणार आहे. असा पिढ्यानपिढी चालणारा हा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामधून तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर 100% सिस्टम फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आज या प्लॅटफॉर्मवरती आल्याच्या नंतर हे माझी फॅमिली सोबत जे मी करिअर हाती घेतलेलं आहे हे 100% मी हाती घेतलेलं आहे. इथून पुढे सुद्धा माझ्यासोबत जे व्यक्ती माझ्यासोबत येतील त्यांना मी 100% पुढे नेण्याचंच काम करणार आहे. फक्त त्यांची साथ आणि त्यांची हात आणि माझी साथ असा हा फॉर्म्युला आहे. तर तो 100% मी राबवणार आहे. तर अशा व्यक्तींसोबत जर आपण जर काम केलं तर 100% पुढे जाणार आहे. तर थँक्यू सो मच सर्वांनी मला खरोखर इथं ऐकून घेतलं त्याबद्दल, कारण मी जास्त बोलणार आहे, वेळ आपला खूप मोठा होत आहे. आणि त्यानंतर माझी जी मिसेस आहे यांना सुद्धा मी बोलण्याचा चान्स देईन, कारण ते माझ्या खांद्याला खांदा लावून आज रोजी खरोखर माझ्या स्वामिनीचा जो आधारस्तंभ आहे ते माझी पत्नी मिस फुलन वानखडे, आणि त्यानंतर माझे प्रोफेसर ओमराजे निंबाळकर सर, त्यानंतर माझे महाराष्ट्राचे टॉप ऑर्गनर मोर्या ग्रुप फाउंडर मिस्टर सतीश संकपाळ सर, आणि त्यानंतर माझे भीमराव पाटील सर, माझी एंटायर पूर्ण टीम. आणि आज रोजी खरोखर जी स्टार रँक मध्ये मला खरोखर ज्या व्यक्तीने मला खरोखर मदत केली अशा एका व्यक्तीचं मी नाव पण सुद्धा घेऊ शकतो. तर माझे जे खरोखर माझे मित्र आणि ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यानंतर सर्वात कमी वयाचे असे आमचे विनोद शेख सर यांनी सुद्धा मला खूप मोठं इथं योगदान दिलं. तर यांचे सुद्धा मी स्वागत करतो, धन्यवाद करतो. कारण जिथं कुठं काही प्रॉब्लेम येतात तर सरांनी एक शब्द दिला होता, सर ज्या दिवशी तुम्हाला काही प्रॉब्लेम आढळला त्या दिवशी मला बिनधास्तपणे फोन करा, मी ते प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करून देईल. कारण माझ्यात जेवढी ताकद आहे तेवढी मी करणारच, आणि जिथं कुठं होणार आहे त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. पण त्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी होत्या त्यांनी केल्या. त्यानंतर माझं एक मित्र आहे, या बिझनेसमध्ये मी सुरुवात आलो होतो त्यावेळेस माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, पण अपडाऊन्स होत असतात. पण आपला टायमिंग आहे, आपल्या टायमिंगचं मॅचिंग असते. त्या मॅचिंग करण्यासाठी मी जिथून कुठून पैसे मिळवायचो ऑनलाईनच्या माध्यमातून, जर पैसे आपल्याला रात्रीच्या टायमात सरांना पाठवायचे असतील, ते माझे गावाकडचे मित्र गोवर्धन गायकवाड यांना मी अहोरात्र रात्रीच्या कधीच्या कधी फोन करायचो, गोवर्धन भाऊ मला आज रोजी मला पैसे हवेत. त्यांनी कधीच 1 रुपयाचं आमिष केलं नाही आणि त्यांनी आज रोजी मला खरोखर या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. पण ज्यावेळेस माझ्याकडून खरोखर स्वामिनीमधून माझं जे अर्निंग होत राहिलं त्यानंतर ते पण माझे स्टेटस बघत राहतात आणि ते तर पाहत राहतात. पण आता ते म्हणतात सर आता तुमचा फोन येत नाही. म्हटलं सर आता स्वामिनीनं माझं एकदम एवढं बढिया काम बनवलेलं आहे की आज रोजी माझी 1200 ते 1300 लोकांची नेटवर्कची टीम बनवलेली आहे. या 1300 लोकांच्या टीम मधून माझं नेटवर्क ऑल इंडियामध्ये पसरलेलं आहे आणि या नेटवर्कच्या सहाय्याने मला खरोखर पॅसिव्ह अर्निंग इथे येत आहे. म्हणून मला इथं खरोखर तुमची ज्यावेळेस गरज पडली होती त्यावेळेस गरज पडली होती, पण आता तुमचं सहकार्य तसंच राहू द्या. पण आता आर्थिक मदतीसाठी मी तुम्हाला हा देऊ शकतो. ज्यावेळेस तुमचं काही काम पडलं तर मला तुम्ही सांगू शकता आणि मी तुम्हाला ते सहकार्य करू शकतो. तर या बिझनेसमध्ये आल्यानंतर माझा एक मोबाईल होता, माझं एक स्वप्न होतं की मला खरोखर कुठेतरी मोबाईल घ्यायचा होता. तर या सिस्टमच्या माध्यमातून जो मॅडम फोटो शूटिंग करत आहेत तो माझा मी 23,000चा मोबाईल परचेस केला. त्यानंतर काही दिवसामध्ये मी प्लॅटिना बाईकवर फिरणारा व्यक्ती होतो, कारण बाबाच्या टायमामध्ये त्या वेळेस 2005 मध्ये माझ्या बाबाने एक प्लॅटिना गाडी घेऊन दिली होती, ती पण न्यू मध्ये 48,000ची गाडी होती. आणि त्यानंतर काही दिवसानंतर, कारण सिस्टमच नाही तर आपल्याला कुठं गाडी चालवण्याचा काही प्रसंग झाला नव्हता, जायचं मालेगाव फिरायचं इकडे तिकडे यायचं, परंतु आज मला खरोखर गाडीची आवश्यकता होती. आणि या आवश्यकतेमुळं मला माझा मोबाईल फोन मला नेटवर्क चालवण्यासाठी एक मोबाईल फोन पाहिजे होता आणि मला मार्केटमध्ये फील्डमध्ये जाण्यासाठी माझी बाईक पाहिजे होती. तर सर आज मी इथं अनाउन्स करतो, मी एक शाईन गाडी पण सुद्धा इथं परचेस केली आणि या सिस्टमने माझे खरोखर स्वप्न पूर्ण केले आहे. आणि 100% माझे जे ड्रीम आहेत ते ड्रीम पण मी पूर्ण करणार म्हणजे करणारच. अशा तुमच्या सर्वांची जर मला साथ सपोर्ट असणार तर 100% होणार. आणि माझंच काय 100% तुमचं सुद्धा होणार आहे. परंतु फक्त आपल्याला डेडिकेशननं काम केलं पाहिजे. आणि हा सिस्टम आहे खरोखर जो 0 पासून हिरो पर्यंत नेऊन पोहोचून देण्याचा कार्यक्रम करतो. सर्वसाधारण व्यक्तींना मोठा प्लॅटफॉर्म बनवता येत नाही, कारण त्याच्याकडे भांडवल नसतो. आणि ज्यावेळेस भांडवल नसेल तर त्यांची डोक्यातली बुद्धी जरी असली एवढं म्हणजे त्याने मोलच नाही, अशी जी बुद्धी असते मानवी, तर त्या बुद्धींना सुद्धा काय होते की आजच्या चरणामध्ये येण्यासाठी पैशाचं काम पडते. आणि तो पैसा मिळवण्याचं काम फक्त एक स्वामिनीला प्रायव्हेट लिमिटेड.
या सिस्टममधून तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता आणि तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करू शकता. आणि या सिस्टममध्ये आल्याच्या नंतर पहिले फक्त आपलं स्वप्न रेखाटायचं, स्वप्नांना जीव लावून बघायचं की याच्यामधून मी खरोखर काय रचलेलं आहे, की आपल्याला सांगितलं म्हणून नाही. कारण आमच्या बळीराम राठोड सरांनी सांगितलं तर खरोखर कोणाच्या व्यक्तीच्या घरात जर कोणाला प्रॉब्लेम आला तर कोणीच समोर येणार नाही, तो फोन स्विच ऑफ करणार. ही 100%. मी असं म्हणत नाही की 99%, 90% लोक खरोखर या गोष्टी अशा करतात. 10% जे पवित्र आत्मा आहेत त्या खरोखर त्या करत असतील आणि आजही मी त्या मान्य करतो. कारण 90% लोक असे आहेत. पण करायचं असेल तर स्वतःलाच करावं लागणार आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वतःचे दिवे स्वतःच लावा तरच तुमचा प्रकाश पूर्ण या जगावरती जाणार आहे. आणि ह्या गोष्टी स्वतः केल्या पाहिजेत. तर स्वतः जर घडलं तर आपण स्वतः आपलं घर घडवू शकतो. आणि आपलं घर घडलं तर आपलं 100% गाव घडू शकते. आणि गाव जर घडलं तर 100% आपला जिल्हा घडवू शकतो. एवढं बोलतो आणि माझा जो माईक आहे मी माझ्या मॅडमकडे हँडओव्हर करतो. तर जय स्वामिनी, जय जय स्वामिनी, हर घर स्वामिनी, घर घर स्वामिनी. आणि हा जो अजेंडा आहे हा राबलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी मी 100% आवरात्र झटणार आहे. तर थँक्यू सो मच पूर्ण एंटायर टीम आणि थँक्यू सो मच पूर्ण जालना टीम की यांनी खरोखर आज रोजी एवढा मोठा डायस तयार केला आणि त्यामध्ये माझा एवढा मोठा मान सन्मान आणि सत्कार इथे घेतला. तर त्याबद्दल वाघ मॅडमची मी धन्यवाद व्यक्त करतो. पूर्ण वाघ मॅडमची जेवढी टीम आहे, वाघ सर असतील तर सर्वांची मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझा छान प्रेरणादायी आपण आपलं दोघांनी स्टेटमेंट केलेलं आहे. नक्कीच इथे जेवढेही बसलेले आहेत सर्व लेडीज ग्रुप पण आहे आणि पुरुष जेंट्स मंडळी पण आहे. तर सर्वांनाच या दोघांच्याही शेअरिंगमधून 101% काही ना काही शिकण्यासाठी मिळालंच असेल. आणि तीच प्रेरणा घेऊन तेच एक मनामध्ये शब्द रुजवून आपण आपल्या डे टू डे कामाला सुरुवात करायची आहे. तर मॅडम आपला जो मान सन्मान झालेला दोघांचाही ऑन स्टेज तर एवढं छान आणि बेस्ट वाटलं की खरोखर अक्षरशः असं वाटलं की मी स्वामिनी बिझनेस करण्याचा निर्णय जो घेतला तर खरंच खूप मोलाचा घेतला आणि चांगला घेतला. जेव्हा दोघांचे ओठामधून शब्द येत होते तर मित्रांनो ओठामधून शब्द नव्हते तर त्यांच्या मनातले शब्द होते. जेव्हा यांचे खरंच आपण जर पाठीमागे लाईफ जर बघितली तर खरंच खडतर प्रवास केलेला आहे. आणि धन्यवाद मानतो मी की मला ज्या माझ्या सिनियर आपल्यानी हा कन्सेप्ट दिला तर नक्कीच चांगलंच दिला. त्यांचे खूप खूप ऋणी असणार आहे मी कंटिन्यू कायम जोपर्यंत या स्वामिनी कन्सेप्टला मी राहणार आणि करणार लाईफ टाईमसाठी. तर थँक्यू सो मच. आपण आपला चांगला शेअरिंग अनुभव असाच आपण कंटिन्यू काम करत राहू आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा मोठी मजल मारूया. ही तर आपली सुरुवात आहे.